मी 70 वर्षांनंतर लोकांच्या घरी जाणं बंद केलं. ही आहे ती खरी गोष्ट जी कोणी तुम्हाला सांगत नाही. 70 वर्षांनंतर अनेक लोक हळूहळू तुमच्या आयुष्यातून दूर का जातात? याचं कारण नेहमी कटुता, राग किंवा एकटेपणा नसतं. अनेक वेळा ही एक खोल समज असते. एक शांत जाणीव जी बदलून टाकते की आपण आपला वेळ आणि लक्ष आता कुठे द्यायचं ठरवतो. तुम्हाला जाणवतं की आधीसारखी मिसळणारी वृत्ती आता उरलेली नाही. जर असं तुमच्यासोबतही होत असेल तर समजून घ्या, तुम्ही एकटे नाही आहात आणि यात काही चुकीचं नाही. खरं तर यामागे अशी परिपक्वता असते ज्याबद्दल लोक उघडपणे बोलत नाहीत. या व्हिडिओमध्ये आपण 6 अशा कारणांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे अनेक लोक 70 वर्षांनंतर लोकांशी भेटणं कमी करतात. आणि ही कारण फक्त आरोग्य किंवा सोयीपुरती मर्यादित नसून ती एका खोल समजुतीशी जोडलेली असतात. ही दाखवतात की अंतर ठेवणं म्हणजे कमजोरी नाही, तर विकासाचे चिन्ह आहे. ही स्पष्टता आणि शांतता निवडण्याचं धाडस आहे. हे कोणाकडून तोंड फिरवणं नाही, तर स्वतःकडे परत येणं आहे. म्हणून जर तुम्ही कधी म्हटलं असेल, आता मला लोकांना भेटायला आवडत नाही, तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की असं का होतं. आणि कदाचित तुम्हाला या समजुतीचा अभिमानही वाटेल. पहिलं कारण, भावनिक मर्यादा. 70 वर्षांनंतरची सर्वात मोठी शिकवण म्हणजे काही भेटी तुमची भावनिक ऊर्जा संपवतात. तुम्हाला वाटतं थकवा शरीराचा असतो, पण खरी थकवा आतून येते. ज्या गोष्टी आधी हलक्या वाटायच्या त्या आता जड वाटू लागतात. इतरांच्या तक्रारी ऐकणं, वाद सहन करणं किंवा लक्षण देता लांब बोलणं, हे सगळं तुमच्या मनाला थकवतं. आता तुम्हाला कळतं की प्रत्येक संभाषण तुमच्या भल्यासाठी नसतं. लोकांना वाटतं की तुम्ही वय किंवा आजारामुळे दूर आहात, पण खरं म्हणजे तुम्ही आता तुमच्या भावना समजून खर्च करता. भावनिक मर्यादा ठेवणं हे स्वार्थ नाही, तर आत्मसंरक्षण आहे. पूर्वी शिकवलं जायचं की इतरांना खुश ठेवणं महत्त्वाचं आहे, मन नसतानाही. पण आता तुम्हाला समजतं की स्वतःच्या भावनिक जागेचं रक्षण करणं चुकीचं नाही, तर आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अरविंदजी 63 वर्षांचे आहेत. ते दर रविवारी त्यांच्या मित्र धीरजला भेटायला जायचे. पण प्रत्येक वेळी संवाद वादात बदलायचा आणि ते अस्वस्थ होऊन परत यायचे. एक दिवस त्यांनी ठरवलं, आता जाणार नाही. मित्राला विचित्र वाटलं, पण अरविंदजींना समजलं की शांतता कोणत्याही नात्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. भावनिक मर्यादा हेही शिकवतात की प्रेमाने स्वीकारलं जाणं आणि फक्त सहन केलं जाणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जर कोणी तुमचं बोलणं ऐकतं नसेल आणि फक्त फोनकडे बघत असेल, तर तिथे प्रेम नसतं हे तुम्हाला समजतं. आता तुम्ही तुमचा वेळ त्यांनाच देता जे तुम्हाला हलकं आणि ऊर्जावान वाटायला लावतात. हे द्वेष नाही, तर स्वतःच्या भल्याचा आदर आहे. दुसरं कारण, वेळेचं पुनर्मूल्यांकन. वय वाढतं तसं जाणवतं की वेळ आता अमर्याद नाही. तो आता अधिक मौल्यवान आणि वैयक्तिक वाटतो. तरुणपणी तुम्ही तासनतास गप्पा मारायचात, नातेवाईकांच्या घरी पूर्ण दिवस घालवायचात. पण 70 नंतर प्रत्येक तास महत्त्वाचा वाटतो. प्रत्येक भेट म्हणजे तुमच्या शांततेतून किंवा आनंदातून काढलेला वेळ असतो. या वयात तुम्ही विचार करता, अजून किती सकाळी उरल्या आहेत ज्या वेळी मी उन्हात बसून चहा पिऊ शकतो. किती वेळा फिरायला जाऊ शकतो. किती पुस्तके अजून वाचायची आहेत. ही निराशा नाही, तर शक्ती देणारी जाणीव आहे. उदाहरणार्थ, सुधीरजी 76 वर्षांचे आहेत आणि भोपालमध्ये राहतात. ते पूर्वी दर महिन्याला इंदूरला बहिणीला भेटायला जायचे. पण हळूहळू त्यांना जाणवलं की आता ती यात्रा आनंद देण्याऐवजी थकवा देते. एक दिवस त्यांनी विचार केला,
का नाही हा वेळ माझ्या झाडांसोबत घालवू? आणि जेव्हा त्यांनी तसं केलं तेव्हा त्यांना आधीपेक्षा जास्त जिवंत वाटलं. हीच परिपक्वता आहे. अपराधीपणा बाळगता नाही म्हणणं. हे उद्धटपणा नाही, तर वेळेची खरी किंमत समजणं आहे. तिसरं कारण भावनिक थकवा. 70 वर्षांनंतर भेटीगाठी अनेकदा थकवणाऱ्या वाटू लागतात. कोणताही वाद होत नाही, पण वरवरच्या रिकाम्या वाटणाऱ्या गप्पाही थकवतात. त्याच जुन्या गोष्टी, तीच औपचारिक हसणं. आणि जेव्हा तुम्ही परतता तेव्हा हलकं वाटण्याऐवजी जडपणा जाणवतो. पण लक्षात ठेवा, फक्त आहार पुरेसा नसतो. पाय मजबूत ठेवण्यासाठी काही सवयीही महत्त्वाच्या आहेत. पहिलं, दररोज व्यायाम करा. स्क्वॅट्स, लंजेस, सायकलिंग किंवा जॉगिंग सगळंच फायदेशीर आहे. दुसरं, शरीर हायड्रेट ठेवा. पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. तिसरं, 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या, कारण स्नायूंची दुरुस्ती झोपेतच होते. चौथं, व्यायामानंतर स्ट्रेचिंग जरूर करा, त्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो. लक्षात ठेवा, हा कोणताही जादुई उपाय नाही, तर एक जीवनशैली आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती यांचा समतोल आवश्यक आहे. मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की पाय आपल्या शरीराचा खरा पाया आहेत आणि त्यांना मजबूत ठेवण्यासाठी कोणते सुपरफूड्स आवश्यक आहेत. डाळी, बीन्स, सत्तू, अंडी, घी, पनीर, रताळं, बदाम, अक्रोड, हिरव्या भाज्या, क्विनोआ आणि फॅटी फिश. हे आपल्या आहारात समाविष्ट करा आणि निरोगी दिनचर्या स्वीकारा. पाचवं कारण, भावनिक अर्थव्यवस्था. 70 वर्षांनंतर तुम्ही तुमच्या भावनांना पैशांसारखं जपायला शिकता. अनेक वर्ष तुम्ही नात्यांसाठी सहन केलं, शांत राहिलात, इतरांना खुश ठेवलं. पण आता समज येते, भावनिक ऊर्जा पटकन परत मिळत नाही. माधवजी 64 वर्षांचे होते. ते दर रविवारी मुलाला फोन करायचे, पण प्रत्येक वेळी संभाषण तणावात संपायचं. मुलगा चौकशी करत नसे, उलट टोमणे मारायचा. एक दिवस माधवजींनी फोन करणं बंद केलं. शिक्षा देण्यासाठी नाही, तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी. आणि त्यानंतर ते अधिक शांत झाले. आता ते शेजाऱ्यासोबत बुद्धिबळ खेळतात आणि खरी मैत्री निर्माण झाली आहे. हीच भावनिक अर्थव्यवस्था, जिथे ऊर्जा त्या लोकांवर खर्च होते जे आदर आणि आपुलकी परत देतात. सहावं कारण, आत्मसन्मानाची जाणीव. जीवनाच्या एका टप्प्यावर तुम्ही इतरांकडून मान्यता मागणं थांबवता. आता कोणाला खुश करण्याची किंवा नाराज करण्याची भीती राहत नाही. हा बदल हळूहळू होतो. अनेकदा दुर्लक्षित किंवा गैरसमज झाल्यानंतर. उदाहरणार्थ, 76 वर्षांच्या ज्योतिताईंनी आयुष्यभर कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. पण गेल्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच मोठ्या कौटुंबिक कार्यक्रमाला नकार दिला आणि एकट्याने शांत सप्ताहात घालवला. सगळे आश्चर्यचकित झाले. पण त्यांनी सांगितलं, यावेळी मी स्वतःवर लक्ष देणार आहे, आणि त्यानंतर नात्यांची दिशा बदलली. हीच आत्मसन्मानाची जाणीव, जिथे तुम्ही ठरवता की लोकांनी तुम्हाला कसं वागवावं. अंतिम विचार. जर तुम्ही 70 वर्षांचे असाल आणि तुम्हाला जाणवत असेल की गर्दीतून अंतर वाढतंय, लोक कमी होत आहेत, किंवा हलक्या गप्पाही आता थकवतात, तर समजून घ्या, तुम्ही तुटलेले नाही आहात. उलट, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जवळ पोहोचत आहात. वय वाढणं शिकवतं. प्रत्येक नातं कायमचं नसतं, प्रत्येक निमंत्रण स्वीकारणं गरजेचं नसतं. तुम्ही बदलत आहात. आणि हा बदल शांततेकडे आहे. आता तुम्हाला तुमची ऊर्जा जपता येते. तुम्ही खोलपणा निवडता, नाट्य नाही, प्रामाणिकपणा निवडता, दिखावा नाही. आणि इथूनच तुमचं खरं व्यक्तिमत्व उजळतं. म्हणून जर तुम्ही लोकांशी भेटणं कमी केलं असेल, तर स्वतःला दोष देऊ नका.
तुम्ही समजून निवड करत आहात. ही तुमची कमावलेली शांतता आहे. हा तुमचा आत्मसन्मान आहे. आणि ही हार नाही, तर सन्मानाने पुढे जाण्याचं नाव आहे. जर या गोष्टी तुमच्या मनाला भिडल्या असतील तर खाली हो लिहून कळवा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. तुमचा पाठिंबा आम्हाला आणखी अर्थपूर्ण आणि सखोल कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरणा देतो.